नमस्कार. सध्या आपण आलेलो आहे नाना पेठेमध्ये आणि इथे याचे कारण आता आपण बघू शकतो की वारीचं वातावरण सगळीकडे चालू आहे आणि सगळे वारकरी थकून हारून पायी ह्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात आहे आणि आपल्या सोबत एक हैदराबाद वरून आलेले चाचा आहेत. हे 30 वर्षापासून इथे येऊन वारकऱ्यांची सेवा करता. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती वर्षापासून तुम्ही इथे येत आहे? 30 वर्षापासून करते वारकऱ्याची सेवा. स्वतःचे औषध तयार करते आपण घरात, ते आणून नव्हते सगळे पेशंटला आणि स्वतः तयार करून तुम्ही सगळं औषध आणि हैदराबादहून येते आपण. हैदराबादला तयार करून इकडे घेऊन येते, सगळे वारकऱ्याला औषध लावते. आणि ही कशामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे का? म्हणून 4 वर्ष झाले आता साहेबांचे काम करत होते, तेव्हापाशी सांगितलं तर वारकऱ्यांची सेवा करा म्हणलं तर तेव्हापाशी चालू केले. 30 वर्ष झाले आता. 30 वर्ष झाले आता. पहिले सगळे बारके होते पोरे यांचे, महाराष्ट्र साहेबचे बी करत होते. मी त्यांच्यासाठी वारकऱ्यांची सेवा करायसाठी सांगितले. आणि हैदराबादवरून येणं आणि इथं तुम्ही म्हणजे आता मी जसं पाहिलं की कोणाला पैसे पण नाही मागत आहे. 2 मुलीला दिलेले आहेत ते. मुलगा पण इथेच काम करतो, मोठा मुलगा. आता त्यांना शिकायचे, आता ते वारकऱ्यांची सेवा ते करून घेते. आता आपण वर गेले तर ते करून घेते. पण तुम्ही 1 रुपया सुद्धा घेते नाहीये इथून वारकऱ्याकडून, हे कसं? म्हणजे यांचे सेवा फ्री ट्रीटमेंट म्हणून सगळ्याला सांगते ना माडतकर साहेब, परत कशाला घ्यायचे? सेवा म्हणूनच बघणे म्हणजे सेवा करायची आहे, सेवा करून जायचे. सध्या आपण हे एकतेचे स्वरूप इथं बघू शकतो आणि असेच वारकऱ्याच्या दर्शनासाठी सेवेसाठी बरेच लोक ठिकठिकाणूनही आलेले आहे. आपण पुढे अजून वारीला कव्हर करणारच आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.